एका ॲपवरून भेटलेली प्रेमकथा भाग 3. तिचं गुपित. रोहन आणि स्नेहाच्या गप्पा आता रोजच्या झाल्या होत्या. दिवसात कितीही काम असलं तरी एकमेकांना मेसेज केल्याशिवाय त्यांचा दिवस पूर्ण होत नव्हता. त्या रात्री दोघे नेहमीप्रमाणे चॅट करत होते. अचानक स्नेहा थोडी शांत झाली. रोहनने विचारलं, "काय झालं? आज इतकी शांत का आहेस?" काही मिनिटांनी स्नेहाचा मेसेज आला. "रोहन, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे, पण मला भीती वाटते की ती ऐकून तू माझ्याशी बोलणं बंद करशील." रोहन थोडा आश्चर्यचकित झाला. त्याने उत्तर दिलं, "असं काहीच होणार नाही. तू मनातलं सगळं सांगू शकतेस." स्नेहाने दीर्घ श्वास घेतला आणि लिहिलं, "माझा याआधी एकदा विश्वासघात झाला आहे. ज्या व्यक्तीवर मी सर्वात जास्त विश्वास ठेवला त्यानेच माझं मन दुखावलं. त्यामुळे आता कोणावर विश्वास ठेवायला मला खूप भीती वाटते." मेसेज वाचून रोहन काही क्षण शांत राहिला. मग त्याने उत्तर दिलं, "स्नेहा, प्रत्येक व्यक्ती सारखी नसते. तुझ्या भूतकाळामुळे तुला त्रास झाला असेल, पण मी तुला कधीच दुखावणार नाही. मित्र म्हणून नेहमी तुझ्यासोबत असेल." स्नेहाच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. खूप दिवसांनी कोणीतरी तिच्या भावना समजून घेत होतं. त्या रात्री तिने फक्त एकच मेसेज पाठवला, "धन्यवाद रोहन, आज मन हलकं झालं." रोहनच्या मनातही एक वेगळी भावना निर्माण झाली होती. मैत्री हळूहळू काहीतरी खास बनवत चालली होती. स्नेहा अचानक रोहनला एक फोटो पाठवते आणि तो फोटो पाहून रोहनच्या मनात नवीन भावना जाग्या होतात. आता बघूया चौथ्या भागात काय होते ते.